नमस्कार मंडळी. आज 8 नोव्हेंबर. आज आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा भाग. काव्या पार्थसाठी पकोडे तळत असते. पार्थ काव्याला बघायला येतो. मानिनी काकू आणि काव्या कढी पकोडीची तयारी करत असते. पार्थ मनातल्या मनात विचार करतो की काव्या आणि आई काही तरी बनवताय, खुश आहेत, पण या सगळ्याचा काव्याच्या अभ्यासावर परिणाम होईल. नाही, हे अजिबात चालणार नाही. मलाच वाईट व्हावं लागेल, पण मी होईल. आनंदाच्या 4 क्षणासाठी काव्याचा मोठा नियम मी मागे पडू देणार नाही. पार्थ काव्याजवळ जाऊन म्हणतो की काय करताय तुम्ही? तुम्ही कशाला आला? तुमच्यासाठी सरप्राईज करत होतो आम्ही. सरप्राईजची गरज नाहीये, अभ्यासाची गरज आहे. चला, ते आई करेल. तेव्हा मानिनी काकू पार्थला समजावते की पार्थ करू दे रे आता तिला. तुझाच आवडता पदार्थ करते ती. आणि आता खरं सांगू का, तिने लेक्चर अटेंड केलंय. तिला ब्रेकची गरज आहे. ब्रेक 5 मिनिटाचा असतो आणि हे करायला खूप वेळ जाईल. हात धुवा चला. बरं जा बाई. अभ्यासाच्या बाबतीत तो ऐकणार नाही. काय चाललंय? तुम्ही किती हट्ट करता हो काकू. चला, अभ्यासाची गरज आहे आता तुम्हाला, ते आई करेल. पार्थ काव्याला घेऊन जातो. मानिनी काकूही विचार करतात की पार्थ खरंच अभ्यासा बाबतीत कोणाचंच ऐकणार नाही. पण ठीक आहे, आज इतक्या दिवसांनी काव्या थोड्या वेळासाठी का होईना स्वयंपाकघरात तर आली. बरं वाटलं. माझ्या पोरांना खरंच कुणाचीच नजर नको लागायला. जीवा नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असतो. अहो सांगा ना, झाली का मेहंदी काढून? होत आलीये. ए डोळे नको उघडू. अहो काय तुम्ही, केव्हापासून माझी उत्सुकता वाढलीये. मला माझ्या डोळ्यांनी सरप्राईज बघायचंय. 1च मिनिट. आणि आता तुझं सरप्राईज रेडी आहे. आता तू डोळे उघडू शकते. एक मिनिट. असं नाही. 1 2 3. नंदिनी डोळे उघडते. मेहंदी बघून नंदिनीला धक्काच बसतो बरं का. आवडली ना? अजिबात नाही. लहान मुलींच्या हातावर काढतात तशी काढली तुम्ही मेहंदी. अगं काय बोलतेस तू? मी मागच्या वर्षी पियू आणि श्रेयाच्या हातावर अशीच मेहंदी काढली होती आणि त्यांना सॉलिड आवडली होती. अहो, त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना आवडणारच ना तुम्ही काढलेली मेहंदी. मी काय पियू आणि श्रेया आहे का? तुम्ही काय करून बसलात? हे शॉक देऊन बसलात मला चांगला. नंदिनी जीवाचं शर्ट घेते मेहंदी पुसायला. मेहंदीत शर्टाला लागते. अगं काय केलंस तू? टी शर्ट खराब केलंस तू माझं. का नाही करणार? तुम्हाला तुमच्या टी शर्टचं कौतुक आहे आणि तुम्ही माझे हात खराब केले त्याचं काय? माझ्या हातावर आता मेहंदी नसती ना जीवा, चांगले डपाटे घातले असते मी तुम्हाला. छे, काही लोकांना माझ्या टॅलेंटची कदरच नाहीये. खरंच आहे, जिथे पिकतं तिथे विकल्या जात नाही, हेच खरं आहे. अहो, असं काही पिकून विकाल तर कसं खपणार आहे? तुम्ही काही म्हणा, मला तुम्ही काढलेली मेहंदी अजिबात आवडलेली नाहीये. का? तर ही एकदम साधी आहे, सिंपल आहे म्हणून. अरे पण तुझ्यासाठी एकदम करेक्ट आहे, चकाचक बाई. कारण तू सुद्धा एकदम साधी आहे, सिंपल आहे. असे 10 हातावर मेहंदी काढलेले हातही तुझ्या पुढे आले ना, तरी तुझा हात एकदम असा उठून दिसेल. शेवटी हात कोणाचा आहे? द ग्रेट नंदिनी देशमुख चा. करा, माझी मस्करी करा तुम्ही. पार्थ काव्याला हात पकडून रूम मध्ये आणतो. काय करताय देशमुख तुम्ही? हात सोडा. काय झालं? पार्थ दरवाजा लावतो. काय चाललंय तुमचं? तुमच्या प्रगतीमुळे अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून मी माझ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतोय. आणि तुम्ही काय करताय? पकोडे तळताय. आत्ता असं म्हणताय, पण त्याच कढीवर ताव माराल तुम्ही देशमुख. सिरियसली? तुम्हाला हसू येतंय? ठीक आहे ना, मी ब्रेक घेतला होता. छोटासा. सेशन सुरू व्हायच्या आधी ब्रेक घेतला होता तुम्ही. रिव्हिजन सेशनचं काय? काव्या लॅपटॉप कडे बघते, त्यात क्लास संपलेला आहे असं दाखवतात.
एकीकडे नंदिनी हात धुवायला जाते. मी हात धुवून येते. एक मिनिट इकडे ये ना. जीवा नंदिनीला आरशासमोर घेऊन जातो. मेहंदीची खरी किंमत ती ओली असताना कळत नाही, ती सुकल्यावर रंगल्यावर कळते. आधी हलकसं पेशन, मग लालसर आणि मग पूर्ण घरत जेव्हा काळपट होते ना तेव्हा कळते मेहंदीची जादू. मेहंदी नवरा बायकोच्या नात्यासारखी असते. अगं, बरेच जण सुरुवातीला नात्याला जज करायला लागतात. मग त्यांचा प्रेमाचा रंग घडत जायच्या ऐवजी त्यांच्या नात्याची मेहंदी फिकी पडत जाते. आपण थोडंसं थांबलं, वाट पाहिली, थोडा पेशन्स ठेवला तर त्यांचं नातं सुद्धा मेहंदीसारखं उठून दिसतं. त्याला एक छान रंग चढतो. बघ, हसलीस की नाही? आवडली ना मेहंदी? मी ज्या हातावर मेहंदी काढतो ना त्या हातावरची मेहंदी रंगते. अच्छा, अशा किती मुलींच्या हातावर मेहंदी काढली तुम्ही? काढली तर बऱ्याच मुलींच्या हातावर आहे, पण ज्यांनी डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ती तूच आहेस. आता सगळे प्रॉब्लेम मिटायला लागले का? नाही, काही नाही. साडीचा प्रॉब्लेम सुटला, मेहंदीचा प्रॉब्लेम सुटलाय. आता जरोली, तुझ्या साडीवर मॅचिंग जरोली सेट करून देतो. तुला सांगतो नंदिनी, मी मॅचिंग सेट करायला गेलो ना तर माझा हात कोणीच धरू शकत नाही. तुला सांगतो, मी जर सोन्याच्या दुकानात कामाला लागलो ना तर एकाच दिवसात सोनं विकून दाखवेल, बरोबर ना? अगं, तू ओळखायला लागलीस मला. तुम्हाला चांगलंच ओळखून आहे मी. त्यामुळे प्लीज जरोलीच्या मागे लागूच नका. आणि असंही माझ्याकडे जरोली आहेच नाही. दिवाळी सगळी जरोली काव्याला दिलीये. प्लीज एक छोटीशी हेल्प करा ना माझी. काव्याकडे जाऊन तिला सांगा ना की आमची जी कॉमन जरोली आहे ना ती मला हवी आहे म्हणून. मी जाऊ? हो, कारण सॉरी, मी पटकन जाऊन येते. एक मिनिट. अगं, तू गेलीस तर जरोली आणणार कशी आहेस? मेहंदी नाही का तुझ्या हातावर? माझी सगळी मेहनत वाया घालवशील. सॉरी, आणतो मी. काही म्हणा, पसारावाल्याने मेहंदी छान क्यूट काढली. काव्या लॅपटॉपमध्ये बघते. लॅपटॉपमध्ये सेशन एक्सपायर्ड असं लिहून असतं. सेशन संपलंय. कुठे लक्ष आहे तुमचं? काय चाललंय तुमचं हे? अभ्यास होत नाही, अभ्यासावर फोकस होत नाही म्हणून आरडाओरडा करता ना तुम्ही. घरातले सगळे तुम्हाला अभ्यासासाठी सपोर्ट करताय. तुम्हाला टाइमपास सुचतोय. टाइमपास नव्हते करत देशमुख मी तुमच्यासाठी. माझ्यासाठी जर काही करायचंच असेल ना तर अभ्यास करा. फक्त अभ्यास. झोकून देऊन ताण भूक विसरून फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. हे बघा, तुमचं एक स्वप्न आहे. त्या स्वप्नाचा मी आदर करतो, पण त्या स्वप्नाचा तुम्ही कधी आदर करणार आहात? काव्या, घरामध्ये सगळ्यात जास्त आईबाबाचा विश्वास माझ्यावर कायम राहायचा. धमाल करायच्या वेळेस मी धमाल करतो आणि काम करायच्या वेळेस मी फक्त कामच करतो. मी स्वतःला कधी अभ्यास करण्यामधून सूट दिली नाहीये. आणि यामुळे आज डिसिप्लिनमुळे मी इतरांपेक्षा वेगळा आहे. हेच डिसिप्लिन मला पुढे नेतं. जीवाबरोबर माझा इतका चांगला बॉन्ड आहे, पण मला जेव्हा जीवाचं कळलं की जीवा अभ्यासात कमी पडतोय, त्याच्या कानाला धरून मी अभ्यासाला बसवलंय. काव्या, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. खूप मोठी झेप घ्यायचा प्रयत्न करताय ना तुम्ही. मग त्यासाठी सराव गरजेचा आहे की नाही? हे जे तुम्ही IAS बनण्याचं स्वप्न बघताय ना, ते लग्न झाल्यानंतर फार कमी मुलींना बघायला मिळतं. त्या स्वप्नाच्या मागे धावायला मिळतं, पण तुम्हाला तो चान्स मिळालाय. लक्ष द्या, फोकस करा. आता मागे हटू नका. माझ्यासाठी एवढं करा. लग्नानंतर प्रेम नाही झालं तरी चालेल, पण मला तुम्ही IAS झालेल्या हव्या. तेवढ्यात जीवा डोअर लॉक करतो. सॉरी, मी चुकीच्या वेळेला आलो. नाही, मी नेहमीच चुकीच्या वेळेला येतो. अरे ये. पाच जीवाला अंदर घेतो. बोल, काय म्हणतोस? काही नाही, मला ॲक्च्युली नंदिनीने पाठवलं होतं. तुम्हा दोघींची कुठली तरी कॉमन
ज्वेलरी आहे. तिने मला सांगितलं, मी विसरलोय. तिने ती ज्वेलरी मागितलीये. तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही इथे बसा, गप्पा मारा. मी नेऊन देते ताईला ज्वेलरी. काव्या जातच असते तेव्हा तिला आठवते की पार्थने अभ्यासाबद्दल बोललेलं. नाही आता लगेच नाही जमणार मला, सॉरी, मी अभ्यासाला बसलीये. अभ्यास झाला की मग मी जाऊन येते ताईकडे. काव्या, असाही आता खंड पडलायस अभ्यासामध्ये. ती ज्वेलरी घेऊन जा नंदिनीकडे. नंतर आपण जेवण करू एकत्र आणि मग तुम्ही अभ्यासाला बसा. तेही बरोबर आहे. आलेस म्हणून काव्या कपाटातून नेकलेसचा बॉक्स काढते आणि ते नंदिनीकडे घेऊन जाते. काय रे, काय झालं? काही भांडण वगैरे झालं का? बस सांगतो. काव्या नंदिनीच्या रूममध्ये जाते. नंदिनीचं लक्ष नसते. नंदिनीचं लक्ष मेहंदीकडे असते. काव्यालाही हसू येते. अरे काय, कधी आलीस तू? आत्ताच. काय? आज आमच्या ताईचं हे जरा एक्स्ट्रा स्पेशल आहे. सुंदर दिसताय. काहीतरी वेगळा ग्लो आलाय चेहऱ्यावर, असं नाही वाटत? आई, काय बोलतेस तू? काय मेहंदी वगैरे काय झालं? तेच ना, डोहाळे जेवण आहे. काय तुझं? काव्या, तुला माहित आहे, अगदी जीवासारखं बोललीस तू आता. त्यांनी सुद्धा सेम तुझ्यासारखी माझी खिडकी घेतली. काय ताई, तू एवढी मेहंदी काढलीस, डोहाळे जेवण आहे म्हणतेस, पण कोणाचं आहे तू सांगितलंच नाही ना. सॉरी. अगं, आनंद निवासमध्ये माझी असिस्टंट आहे ना प्रीती, तिचं डोहाळे जेवण आहे. प्रीती ना? पण ताई, कसं आहे ना, आपण मोहिते सदनमध्ये रात्री जागून मेहंदीचे कोण हातात घेऊन मेहंदी काढलीये, रुबक मेहंदी काढलीये. पण हे अशी मेहंदी नंदिनी लाजते. अगं, ही मेहंदी जीवाने काढलीये. त्यांनी मला सांगितलं डोळे बंद कर, आणि मी पण डोळे बंद करून बसले त्यांच्या पुढे, आणि जेव्हा डोळे उघडले तेव्हा हे असं काहीतरी काढून ठेवलं. आय नो, खूप सिंपल आहे. ठीक आहे ग काव्या, ही सिंपल आहे ना, मग मला अशीच मेहंदी शोभून दिसेल. आणि तुला आत्ता ही मेहंदी सिंपल वाटतेय, पण खरं सांगू, मेहंदीची जादू ही ओलसर असताना नाही, ती उतरवल्यावर कळते. आधी केशरी, मग लाल, आणि मग हळूहळू तेव्हा बघायची मेहंदी. तरी मी जीवाला विचारलं, काय हो, अशी किती मुलीच्या हातावर मेहंदी काढलीत तुम्ही? तर मला काय म्हणतात, तशी तर बऱ्याच जणांच्या हातावर काढली, पण जिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ते तू पहिली. सॉरी, मी पण काय वेड्यासारखं बडबड करत बसले. काव्या, माझी छोटीशी मदत करशील का? हा, बोल ना. अगं, प्रीतीसाठी गिफ्ट घेऊन ठेवलं मी, आणि नेमकं कपाटावर ठेवलंय वर. तेवढं काढून देशील मला? सावकाश हं. काव्या मनातल्या मनात विचार करते की जीवाने ताईच्या हातावर मेहंदी काढली तर ती किती खुश आहे. देवा, तिला असंच खुश ठेव. पार्थ जीवाला सगळं झालेलं प्रकार सांगतो. काय? काव्या कढी पकोडे शिकत होती, तेही अभ्यास सोडून. अभ्यासाला प्रायोरिटी दिली पाहिजे ना. अभ्यासात मस्ती केलेली मला नाही चालत, माहित आहे ना तुला. हो, माझ्यापेक्षा कोणाला जास्त माहित आहे, आणि ते तुझं गरजेचंही होतं, आणि म्हणूनच तर मी अकॅडमीमध्ये पुढे होतं. तसंच मला काव्याला सुद्धा पुढे करावंसं वाटत आहे. मला त्यांना IAS झालेलं पाहायचं, लाल दिव्याच्या गाडीत बसलेलं पाहायचंय. शेवटी करिअर महत्वाचं. तू सुद्धा मध्यंतरी काम चालू केलं होतंस ना, ते बरोलीच्या गेटून तू बँडला जाणार होतास. तेव्हा जीवाला आठवतं, नंदिनीच्या आनंद निवासचं ऑप्शन आठवतं. तू म्हणालास होता की दादा, तुला माझा अभिमान वाटेल, पण तू काय काम सुरू केलं ते मला सांगितलंच नाही. सांगणार आहे मी तुला, पण ते काम अजून संपलंच नाही. अरे, कम्प्लीटच झालं नाही. सगळ्यात आधी मी तुलाच सांगणार, माझी सुद्धा बरीच कामं पेंडिंग आहे.
शाहूवाडीला पण जायचंय. ते एका मित्राला कंपनी दाखवायची, त्याचं प्लॅनिंग करायचंय. मित्र जवळचा आहे म्हणून मी स्वतः जाणार आहे. मी काय म्हणतो, आपली शाहूवाडीची जागा आहे, तर चल आपण दोघंही जाऊया. आपली जागा, शाहूवाडीची आपली जागा बाबांनी नाही का तुझ्या नावावर केली ती, केस जिंकली आपण. हा, आठवलं मला. पण तुला का अचानक जायचं? अरे ते आपल्या जागेवर कंपाऊंड आहे, आणि गावाकडे कंपाऊंड असल्यावर काय होतं माहित आहे ना. उगाच आपल्या जागेवर ताबा मारायला नको. जीवा विचार करतो की कसं सांगू दादा, ज्या जागेबद्दल तू आता बोलतोयस ती जागा माझी नाहीच आहे. ती जागा आता मी विकलीये. जीवा कुठे हरवलाय? त्या जागेबद्दलच विचार करत होतो. मला काय वाटतंय माहितीये का, आता तुला आता बरं नाही वाटत आहे. आय मीन आत्ताच कुठे तू थोडा रिकवर झालाय. होतोयस तू पूर्णपणे रिकवर हो, मग आपण तिकडे जाऊ. अशाने बरीच काम. पूर्ण रिकवर हो, मग आपण तिथे जाऊ. अरे मग अशाने बरीच कामे पेंडिंग राहतील. कामासाठी तू काय तब्येतीची रिस्क घेणार आहे का? आधी हो ना पूर्णपणे बरा. बघ जखमा अजून भरल्या नाही आहेत तुझ्या. रिस्क कसली त्यात, मी झालोय बरा. तुला वाटतंय पण तू नाही झालास अजून पूर्णपणे बरा. आराम कर, मग जाऊयात ना आपण. आपल्याला काय वेळच वेळ आहे. आणि तू मला शब्द दे, तू तोपर्यंत कुठेही लांबचा प्रवास करणार नाहीये. बरं ठीक आहे, मी रिकवर झाल्यावर जाऊया. पण नंतर एकत्र जायची, मस्त धमाल करायची आहे. 5चा फोन वाजतो. 1 मिनिट. फोन आलाय. या हसऱ्या मुकुट्याला किती धडपवणार आहेस तू? नंदिनी पासून, पारदादा पासून किती गोष्टी लपवल्या असतील. या दिवशी खरं काही सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होईल काय माहिती. काव्या टेबलवर चढते बॉक्स काढायसाठी, आणि नंदिनीच्या हातावरची मेहंदी बघून मनात विचार करते, भीती वाटतेय मला, खरंच खूप भीती वाटतेय. नंदिनी ताईने जीवाला स्वतःमध्ये इतकं इन्व्हेस्ट केलंय, तिला माझा भूतकाळ कळल्यावर काय होईल. जीवा नंदिनी ताईला कधीच काहीच सांगणार नाही. आठवणींचे ठसे, संशयाचा धोका उगीच नाहीये. जीवाच्या छातीवर माझ्या नावाचा टॅटू नाहीये, आणि मानिनी काकूच्या माझ्याबद्दल काही संशयही नाहीये. मग असं काही होणार नाही ना? काव्या अगं काढतीयस ना? देवा काही अमंगल काही घडू नको देऊस. माझ्या वर्तमानामुळे नंदिनी ताईच्या वर्तमान काळाची मेहंदी पुसली जाणार नाही याची काळजी घे देवा. ती बॉक्स काढते, तो बॉक्स खाली पडतो. माझ्या भूतकाळामुळे नंदिनी ताईच्या वर्तमान काळाची मेहंदी पुसली जाणार नाही याची काळजी घे देवा. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात नंदिनी आणि जीवा डोहाळे जेवणासाठी च्या कार्यक्रमाला निघालेले असतात. नंदिनी जीवाला म्हणते की अहो तुम्ही म्हणाला होतात ना की उद्या आजींचा वाढदिवस आहे, त्याच्याच तयारीबद्दल बोलत होतो. नाही, करेक्ट आहे, उद्याच आहे. तिकडे वसू वाटते रम्याला म्हणते की इतके दिवस ज्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधत होतो ते मिळालं, म्हणजे जीवाने घरातले दागिने चोरले असं ती जोऱ्यानं म्हणते. तर वसू वाटते तिला हळू बोल असं म्हणते. तर मानिनी काकू जीवाला म्हणते की उद्या आपण आजीच्या सगळ्या वस्तूची मांडामांड करणार आहोत, तर तुझ्याजवळ जो हार आहे ना तोही काढून ठेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.